नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा 31 ऑक्टोबरला दिवाळीची पहिली अंघोळ असणार आहे। नरक चतुर्दशीच्या दिवशी पहिली अंघोळ केली जाते, ज्याला अभंग स्नान असं आपण म्हणत असतो। यंदा नरक चतुर्दशी कधी आहे? 30 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजतापासून सुरुवात होणार आहे। 1 वाजून 15 वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 52 मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे। तर उदयतिथीनुसार नरक चतुर्दशी किंवा दिवाळीची पहिली अंघोळ ही 31 ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आपल्याला करायची आहे। या दिवशी लवकर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि उठणं आणि तेल लावून अभंग स्नान केले जाते, ज्याला पहिली अंघोळ अशी म्हटली जाते। आणि त्यानंतर नवीन कपडे घालून फराळाचं सेवन देखील केलं जाते। म्हणून या अत्यंत शुभ दिवशी अशा ठिकाणी एक फळ जे आहे हे पायाखाली ठेचायचं आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील इडापिडा दूर होतील, संकट दूर होतील व आपल्या जीवनाला लागलेली करणीबाधा असेल, शत्रुपीडा असेल, नकारात्मकता असेल ती दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपली यशप्राप्ती होत असते। 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। 7 पिढ्याचे दारिद्र्य व दुःख नष्ट होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल व तुमच्या कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होईल, असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व त्याच पद्धतीने या दिवशी केस धुवावे की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा, या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूची एकत्रित पूजा केली जाते। हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप शुभ मानला जातो, कारण दिवाळी हा सण मोठ्या उत्सवात आणि मोठ्या थाटामाटात घरोघरी फराळाचे सुद्धा माता लक्ष्मीसाठी व नैवेद्य ठेवण्यासाठी बनवले जातात। तर या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे व काय करू नये? नरकासूर नावाच्या एका असुर राजाची भगवान श्रीकृष्णाने काळात मोठी दहशत केली होती व तो इतरांना फार त्रास द्यायचा, स्त्रियांशी वाईट वागायचा, त्यामुळे जनता त्यांना फार त्रासली होती। ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्ण यांना कळाली होती तेव्हा सत्यभामेसह त्या असुरी राजावर आक्रमण देखील केलं होतं व त्यांचा वध केला होता। त्यांच्या वधाचं प्रतीक म्हणून आपण एक फळ जे आहे ते पायाखाली सकाळी ठेचत असतो। कशा पद्धतीने ठेचत असतो व कशा पद्धतीने लावले जाते, चला तर जाणून घेऊया। तर पहा, आपल्याला सर्वात प्रथम ज्या दिवशी आपल्याला म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला ही आंघोळ करायची आहे, पहिली आंघोळ म्हटली जाते, अभंग स्नान म्हटले जाते। तर कशा पद्धतीने करायचे आहे? सर्वात प्रथम आपल्याला उटणे हे तयार करून घ्यायचे आहे। उटणे तयार करत असताना त्यामध्ये काळे तीळ किंवा तुम्ही साधे तीळ, पांढरे तीळ घेऊ शकता, बारीक करायचे आहे। एका वाटीमध्ये आपल्याला कच्चे दूध किंवा तपलेले दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम अर्धा चमच हळद टाकायची आहे, गुलाबजल, गंगाजल आणि गोमूत्र टाकून हे उटणे तयार करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे उटणे एका साईडला ठेवायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला उटणे हे तयार करून घ्यायचे आहे। उटणे तयार झाल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आंघोळ करण्या अगोदर आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीजवळ गेल्यानंतर हे जे कडू फळ आहे, जसे की करीट ज्याला आपण कडू काकडी म्हणत असतो, जी शेतामध्ये सहज आपल्याला उपलब्ध दिसेल, ही कडू काकडी घरी घेऊन यायची आहे। आणि त्यानंतर ही कडू काकडी जी आहे ही तुळशीजवळ आपल्याला ठेसायची आहे आंघोळीच्या अगोदर। आणि त्यानंतर त्याचा रस जिभेला लावायचा आहे, 2 बिया डोक्याला लावायच्या आहेत। आणि त्यानंतर हे फळ फोडून आपण आजच्या काळातील प्रतिकारात्मक नरकासुराचा वध करतो। शिवाय दुसरी वैज्ञानिक गोष्ट अशी सांगितली जाते की अश्विन महिन्यात म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये हिवाळा सुरू झालेला असतो, फार थंडी झालेली असते, यामुळे आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हे कडू फळ जे आहे ते चोखलं जाते। नरक चतुर्दशीच्या दिवशी हे करीट का फोडले जाते, याचं महत्त्व काय आहे ते पाहूयात। तर पहा, आपण अभंग स्नान किंवा आंघोळ करण्यापूर्वी करीट नावाचे फळ फोडण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हे फळ जे आहे हे नरकासूर या राक्षसाचे प्रतीक मानले गेलेले आहेत। या दिवशी पहाटे किंवा
ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नानाच्या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृंदावनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने करीट ठेचले जाते, ज्याला अभ्यंग स्नानाच्या आधी करीट फोडून नरकासुराचा प्रतिकारात्मक वध करून त्यांच्या रूपात असलेली सारी कटुता दृष्टता नाहीशी करावी आणि त्यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन अभ्यंग स्नान करणाऱ्या व्यक्तीला प्रथम कुंकाचा टिळा लावण्यात येतो. एक ताट घ्यायचा आहे. ताटामध्ये आपल्याला सर्वात प्रथम एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि सोबत कणकेचे मुठीचे आकाराचे गोळे तयार केले जातात. आणि हे जे गोळे आहे हे आपल्या बहीण असेल, भाऊ असेल किंवा वडील आहेत त्यांना पाठावर आपल्याला बसवायचं आहे. हळदी कुंकू दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि हे गोळे तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे जे गोळे आहे हे आपल्याला त्यांच्यावरून नजर आपल्याला उतरवायची आहे. हे गोळे हातामध्ये घ्यायचे आहे. ओळून आपल्याला 7 वेळा घ्यायचा आहे. माझ्या पतीची किंवा मुलाची नजर जाऊ द्या व त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता घडू द्या व त्याला बाहेरची नजर कधीही लागू देऊ नका, असं आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू लावून नजर उतरवून आपल्याला हे जे कणकेचे 2 गोळे बनवलेले आहेत हे 7 वेळा उतरून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला 4 ठिकाणी किंवा 4 दिसांनी फेकायचे आहे. जिथे कोणाचा पाय ओलांडला जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे गोळे फेकायचे आहेत. त्यानंतर हळदी कुंकू लावून आपल्याला उटणे लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ आपल्याला करायची आहे. आंघोळ करत असताना उटणे लावून झाल्यानंतर साबण का टाळावा, तर पहा शास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की काळी तीळ आणि आवळा एकत्र वाटून त्याचा जो लगदा होतो संकट दूर होतात, म्हणून आपल्याला आवळा आणि काळे तीळ एकत्र करून या दिवशी आवर्जून लावायचे आहेत. अशावेळी त्वचा वृक्ष पडत असते, म्हणून काळे तीळ आणि आवळा तिळाचे किंवा नारळाचे तेल दूध याचा तयार करून किंवा मिक्स करून हे उटणे लावले जातात. अशा पद्धती